श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। श्री दत्तात्रेय महाराज की जय। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। श्री गोविंद प्रभु महाराज की जय। परमेश्वराच्या निरोपणाची पहिली सभा कुरुक्षेत्र भूमीवरती झालेली होती आणि त्या सभेला वक्ते म्हणून भगवान श्रीकृष्ण एकटे उपस्थित होते आणि श्रोता म्हणून अर्जुन उपस्थित होता। एक वक्ता आणि एकच श्रोता अशी ती दोघा जणांची सभा। त्या सभेला किती जण उपस्थित होते? फक्त दोन, एक श्रीकृष्ण भगवंत आणि दुसरे अर्जुन। ही सर्वात लहान सभा, सर्वात छोटी सभा, परंतु या सभेमध्ये जे निरोपण झालं या सभेमध्ये जे निरोपण झालं त्या निरोपणातील विचार, त्याचे पडसाद आज सुद्धा जगातील कानाकोपऱ्यामध्ये उमटत आहे। सर्वात लहान सभेमध्ये झालेल्या त्या सभेतील भगवान श्रीकृष्णांचं प्रवचन श्रीमद भगवद्गीता आणि त्या श्रीमद भगवद्गीतेतील श्लोकाचा संदर्भ घेतल्याशिवाय जगातील कुठलंच प्रवचन पूर्णत्वास जात नाही। अशा त्या सभेमध्ये भगवान श्रीकृष्णांनी काय सांगितलं असावं? अशा त्या छोट्या सभेमध्ये भगवंतांनी काय सांगितलं असावं? भगवंतांनी जे काही सांगितलं ते चार पदार्थाचं ज्ञान, जीव, देवता, प्रपंच आणि परमेश्वर ह्या सृष्टीची उत्पत्ती कशी झाली, या बंधनामध्ये हा पडलेला जीव आहे, त्या जीवाला मुक्त कसं केलं जातं, याचं सर्व रहस्य भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितलं। ते श्रीमद भगवत गीता। श्रीमद भगवत गीता या ग्रंथामध्ये जगातील सर्वच प्रश्नांची उत्तर भगवंतांनी देऊन टाकलेली आहेत। व्यवहारामध्ये नातं गोत हे देह, जन्म, मृत्यू याच्याबद्दल मनुष्य गंभीरतेने विचार करीत असतो, परंतु भगवान श्रीकृष्णांनी याबद्दल जे ज्ञान सांगितलेलं आहे ते ज्ञान नसल्यामुळे मोहामध्ये पडून मनुष्य दुःखाला प्राप्त होत असतो आणि अशीच अवस्था अर्जुनाची झालेली दिसते। कुरुक्षेत्र भूमी वास्तविक ज्ञान निरोपण करण्याचं ते ठिकाण आहे काय? ज्ञान निरोपण करणं, शास्त्र सांगणं असं एक मानलं जातं की कुठेतरी मंदिरामध्ये, कुठेतरी आश्रमामध्ये, कुठेतरी साधू संतांच्या मार्गमेळ्यामध्ये गेलं म्हणजे आपल्याला ज्ञान वगैरे श्रवण त्या जागेवरती होतं आणि ते आपल्याला ऐकायला मिळतं। परंतु इथं कुरुक्षेत्र भूमीवरती, रणभूमीवरती श्रीमद भगवद्गीतेचा आणि ब्रह्मविद्या शास्त्राचा सोहळा या ठिकाणी होतो आहे। युद्धभूमीवरती एका बाजूला कौरवांचं सैन्य आहे, 11 अक्षौहिणी सैन्य, दुसऱ्या बाजूला पांडवांचं सैन्य आहे, 7 अक्षौहिणी सैन्य, आणि ते कौरवांचं आणि पांडवांचं सैन्य परस्परांच्या समोर तिथं उभं आहे। ते त्या ठिकाणी कशासाठी आलेले? युद्धासाठी आलेले। त्यांच्या मनामध्ये परस्परांविषयी कमालीचा द्वेष आणि क्रोध भरलेला आहे। शत्रू पक्षांवरती कधी एकदा तुटून पडतो आणि शत्रू पक्षांचा कधी एकदा सर्वनाश करतो, असा त्यांच्या मनामध्ये एक प्रकारचा उत्साह संचरलेला आहे।
एका बाजूला कौरवांचं सैन्य, एका बाजूला पांडवांचं सैन्य, आणि पांडवांच्या सैन्याच्या अगदी शिरोभागी समोर पांढऱ्या शुभ्र घोड्यांनी जुंपलेला रथ, भगवान श्रीकृष्ण त्या रथावरती सारथ्याच्या जागेवर विराजमान आहेत. पाठीमागे त्या संपूर्ण महाभारत युद्धाचा नायक प्रमुख अर्जुन बसलेला आहे, आणि त्या रथावरती जो ध्वज आहे त्या ध्वजावरती हनुमान आहे. या संपूर्ण महायुद्धाचं हे केंद्र आहे, आणि या केंद्राचा प्रमुख आहे कोण? अर्जुन. हा अर्जुन आहे ना, अर्जुनावरती सगळं युद्धाचं सगळं निर्णय फिरत आहे. कौरवांचं सैन्य एका बाजूला, पांडवांचं सैन्य एका बाजूला, भगवान श्रीकृष्ण रथामध्ये बसलेले सारथ्याच्या जागेवर पाठीमागे अर्जुन आहे, आणि अर्जुन त्या सगळ्या कौरवांकडे, त्या समोरच्या सैन्यांकडे पाहतो आहे. आणि पाहत असताना त्याच्या मनामध्ये विचार चक्र सुरू झालेला आहे. हे विचार चक्र सुरू झालेलं आहे. अर्जुन म्हणजे सामान्य नव्हे, अर्जुन म्हणजे असा तसा नाही, एक राजपुरुष. धर्मशास्त्र, नीतिशास्त्र, राज्यशास्त्र, युद्धशास्त्र या सगळ्या कलेमध्ये तो निपुण आहे. आणि तो त्या ठिकाणी आलेला आहे, युद्धाच्या तयारीने आलेला आहे. आणि युद्धाची तयारी काही एका दिवसात झालेली नाही. युद्धाच्या तयारीला कितीतरी दिवसापासून दोन्ही पक्षांकडून युद्धाचं म्हणजे तयारी चाललेली होती. त्याच्या आधी शांतीचे प्रस्ताव श्रीकृष्णाने जाऊन कौरवांना समजावलेलं होतं की युद्ध नको, अमुक नको, तरी पण ते विफल झालं. नंतर मग युद्धाचा दोन्ही पक्षांकडून युद्धाची तयारी झाली, युद्ध करायचंच आहे. आणि मग दोन्ही पक्ष आपापल्या बाजूला राजे लोकांना आपल्या पक्षाला वळवण्याच्या कामाला लागले. मोर्चे बांधणी सुरू झाली, आणि प्रत्येक मग त्या पूर्ण या आर्यावर्तामध्ये दोन भाग पडले. काही राजे लोक कौरवांच्या बाजूने गेले, काही राजे लोक पांडवांच्या बाजूने गेले. भगवान श्रीकृष्ण द्वारकेचे राजे, द्वारकाधीश, त्यांच्याकडे दोन्ही पक्षाचे लोक आले. आता भगवान श्रीकृष्णाला मदत मागण्यासाठी अर्जुन आणि दुर्योधन पण तिथे गेला. राजकारणी लोकांची भेट पहाटे होत असते बघा. कधी पहाटे सकाळी, जितक्या लवकर जाल तुम्ही तितक्या लवकर भेट होते. उशिरा गेले तर भेटीची शक्यता नाही. आणि दुर्योधन पहाटेलाच, आणखी भगवंताची झोपही पूर्ण झालेली नाही, आणि दुर्योधन श्रीकृष्ण भगवंताकडे आला, आणि भगवंत मंचकावरती झोपलेले आहेत, आणि जाऊन तो उशाला बसला. त्याला वाटलं मी राजा आहे, राजाने राजाप्रमाणे राहावं, पायथ्याला कशाला बसू. बसला कुठे? उशाला. आणि दुर्योधन आला, थोड्याच वेळामध्ये अर्जुन पण तिथे आला, आणि अर्जुन देवाच्या पायथ्याला बसला. देवाची झोप पूर्ण झाली, उठले, आणि साहजिकच देवाचं लक्ष पायथ्याला बसलेल्या अर्जुनाकडे गेलं. आणि देव आश्चर्यचकित झाले आणि म्हणाले, अरे अर्जुना, कस काय त्याने केलं? अर्जुन काहीतरी उत्तर देणार एवढ्यामध्ये दुर्योधन म्हणाला, देवा मी आधी आलेलो आहे, तुम्ही माझी विचारपूस करायला पाहिजे. देवाने वळून पाहिलं तर दुर्योधन बसलेला होता. अरे म्हणे, तू पण आलेला आहे का? सांग काय आहे. म्हणे, देवा पांडवांचं आमचं युद्ध होणार आहे, आणि आमचं ठरलेलं आहे, आता आम्ही तुझ्याकडे आलेलो आहे, सांग तू आम्हाला काय मदत करणार. देव म्हणाले, एका बाजूला माझी नारायणी सेना 56 कोटी यादव, आणि दुसऱ्या बाजूला माझं मी स्वतः, मी शस्त्र, हातामध्ये शस्त्र धारण करायचं नाही या युद्धामध्ये, असं मी ठरवलेलं आहे. एका बाजूला मी आणि दुसऱ्या बाजूला माझी नारायणी सेना. आणि त्या वेळेस दुर्योधनाने विचार केला, हा युद्धाचा प्रसंग आहे, आणि युद्धामध्ये जो युद्ध करू शकतो त्याचीच गरज असते. आणि हे श्रीकृष्ण भगवंत तर म्हणतात की मी शस्त्र हातात धरणार नाही, मग यांना मागून काय उपयोग आहे. नारायणी सेना एका बाजूला स्वतः भगवान श्रीकृष्ण, दोघांपैकी कोणतं तरी एक मिळणार आहे. मग मला नारायणी सेना 56 कोटी यादव, देवाचं सैन्य, हेच माझ्या उपयोगाचं आहे. श्रीकृष्णाला घेऊन काय करू? उलट त्यांच्यासाठी 5-25 अंगरक्षकाची नेमणूक करावं लागेल मला. हा, म्हणजे माझ्यावरती आणखीन युद्धाचा ताण वाढेल. मला नकोय.
श्रीकृष्ण भगवंत मला नको, घ्यायचं असेल तर अर्जुन घेईल, मला 56 कोटी यादव सैन्य पाहिजे. आणि अशा पद्धतीनं दुर्योधनाने देवाचे सैन्य मागून घेतलं. अर्जुन म्हणाला देवा तुम्ही पाहिजे मला. अशा पद्धतीनं पूर्ण तयारी झालेली होती आणि ही तयारी करून अर्जुन तिथे उपस्थित होता. आणि त्या ठिकाणी तो पाहतोय सगळं कौरव सैन्य आहे आणि त्याच्या मनामध्ये विचार सुरू झाला. तो विचार करू लागला की आता थोड्या वेळाने युद्धाला सुरुवात होईल आणि माझ्या या परमप्रतापी गांडीव धनुष्या समोर कुणाचाही टिकाव लागत नाही. मी महान प्रतापी योद्धा आहे, आतापर्यंत मी बरेच लढाया जिंकलेल्या आहेत आणि माझ्या समोर शत्रू तर टिकलाच नाही. आणि आता युद्ध सुरू झाल्यावर हे सगळे कौरव माझ्या हातून मारल्या जाणार आहेत. आणि हे कौरव मारल्या गेल्यानंतर काय होईल तर यांच्या स्त्रिया विधवा होतील. आणि तारुण्यामध्ये हे कौरव सैन्य माझ्याशी लढण्यासाठी आलेले आहेत आणि हे मारल्या गेल्यानंतर स्त्रिया विधवा होतील आणि पुढे चालून वर्णसंकर निर्माण होईल, समाजामध्ये अराजकता निर्माण होईल आणि सगळा वर्ण धर्म बुडून जाईल. असा अर्जुनाच्या मनामध्ये विचाराचं चक्र सुरू झालं. कारण अर्जुन ज्ञानी होता आणि याला ज्ञान जे होतं ते त्रिगुणात्मक ज्ञान होतं, वेदांचं ज्ञान होतं. फक्त एकच ज्ञान त्याला नव्हतं, ते ब्रह्मविद्या परमेश्वराचं ज्ञान नव्हतं. परमेश्वराच्या ज्ञानाच्या व्यतिरिक्त जे ज्ञान आहे ते त्रिगुणात्मक ज्ञान आहे. आणि या त्रिगुणात्मक ज्ञानाचं लक्षणच असं आहे की ते जीवाला मोहात पाडत असतं. आणि अर्जुन मोहात पडला आणि त्याला वाटायला लागले की आपण युद्ध केलं तर फार मोठा अनर्थ होणार आहे. वर्णसंकर निर्माण होईल, वर्णसंकर संतती निर्माण होईल आणि वर्णसंकर संतती निर्माण झाल्यानंतर या त्रिगुणात्मक ज्ञानाच्या आचरणाप्रमाणे वैदिक वेद ज्ञानाच्या आचरणाप्रमाणे आणि हे संकरित संतती आणि पिंडदान करतील आणि पित्र घालतील. आणि जे संकरित संतती आहे म्हणजे खऱ्या बापाच्या पोटाचं बीज नाही अशी संतती आहे. आणि अशांनी जर पिंडदान केलं तर 21 पिढ्याचे पूर्वज नरकाला जातात असं सांगितलेलं आहे. आणि मग मी युद्ध केल्यानंतर हे 21 पिढ्या नरकाला जातील. आणि कौरवांचे पूर्वज आणि आम्हा पांडवांचे पूर्वज काय वेगळे आहेत का? एकच आहेत. म्हणजे मी युद्ध केल्यामुळे पांडवांचे म्हणजे आमचे सगळेच पूर्वज नरकाला जातील. एवढा मोठा अनर्थ होईल आणि हा अनर्थ मी युद्ध केल्यामुळे होईल. मी युद्ध जर नाही केलं तर हा अनर्थ टळेल. आणि अर्जुनाच्या मनामध्ये आता विचार येऊ लागला की हे युद्ध टळलं तर बरं होईल, हे युद्ध टळलं तर बरं होईल. आणि मग तो हे युद्ध टाळण्याचे विचार भगवंताच्या समोर बोलून दाखवू लागला की मला हे युद्ध करायचं नाही. आता परिस्थिती अशी निर्माण झालेली होती की सगळी तयारी पूर्ण केलेली होती. जसा एखादा मुलगा आहे, मुली बघण्याचा कार्यक्रम झाला, मुलगी पसंत केली, तिळ्याचा कार्यक्रम झाला, सगळी तयारी झाली, मंडप वगैरे सगळं तारखा पत्रिका सगळ्या झाल्या आणि सगळे पाहुणे रावळे लग्नाला आलेले आहेत आणि सगळी गर्दी जमलेली, अंतरपाठ धरलेला आहे, ब्राह्मण उभा आहे आणि सगळे आप्त स्वकीय लोक हातामध्ये अक्षदा घेऊन उभे राहिलेले आहेत. आणि अशा प्रसंगी त्या वराने म्हणावं की मला हे लग्न करायचं नाही. कसं वातावरण निर्माण होईल? अरे तुला लग्न करायचं नव्हतं तर मग एवढं करायला सांगितलंच कशाला तू? अर्जुनाची तशीच अवस्था झाली. तुला युद्ध करायचं नव्हतं तर मग तू ही तयारी केली कशी आणि तू मोहात पडला कसा? आणि त्या ठिकाणी भगवंतांनी निरूपण करायला सुरुवात केलेली आहे. तिथे प्रवचन सुरू झालेलं आहे, श्रीमद भगवद्गीतेतील प्रवचन. आणि भगवंतांनी त्याला सृष्टीच्या आरंभापासून सगळं निरूपण करायला सुरुवात. श्रीमद भगवद्गीता भगवान श्रीकृष्णांनी त्याला अगदी देहाच्या पलीकडे निरूपण केलेलं आहे. अंतवंत इमे देहा नित्य शोक्ता शरीरिना अनाशिनो अप्रमेयस्य तस्माद युद्ध स्वभारत. अर्जुना, हे युद्ध म्हणजे नुसतं शरीराला मारणं असं तू समजतोस, पण हे चुकीचं आहे. शरीर तर नाशिवंतच आहे, पंचमहाभूतापासून बनलेलं आहे. हे शरीर जाणारच आहे. जो जन्माला आला तो मृत्यू पावणार आहे, जो मृत्यू पावला तो जन्माला येणार आहे. आत्मा अमर आहे. नैनम छिंदंती शस्त्राणी नैनम दहती पावक.
न चैनम क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः. अर्जुना, या शरीराच्या आतमध्ये बसलेला तो आत्मा आहे तो बघ. हा आत्मा नित्य आहे. शस्त्रांनी कापल्या जात नाही, अग्नीनं जाळल्या जात नाही, वाऱ्याने सुकवल्या जात नाही, पाण्याने भिजवल्या जात नाही. हा आत्मा अमर आहे, अजन्म आहे, कधीच जन्माला आला नाही, कधीच मरण पावलेला नाही. अर्जुना, हा आत्मा बघ, हा अनादी आहे. जरी इथं मेला तरी शरीर मरणार आहे, आत्मा मरणार नाही. आणि या आत्म्याचा पिता मी आहे. भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला फार मोठं रहस्य सांगितलं. गीता अध्याय 14 श्लोक 3 व 4. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, मम योनिर्महद् ब्रह्म तस्मिन् गर्भम दधाम्यहम संभव सर्वभूतानां ततो भवति भारत. सर्व योनिषु कौन्तेय मूर्तय संभवन्ति या तासां ब्रह्म महद्योनिरहं बीज प्रदपितः. हे अर्जुना, मी परमेश्वर निराकार आणि माझी जी आदिशक्ती चैतन्य माया, आणि तिला मी माझी प्रवृत्ती सांगितली की या सृष्टीची रचना कर. तुझ्या स्वरूपामध्ये, तुझ्या तम भागामध्ये, अर्थात तुझ्या गर्भामध्ये असंख्य जीव पडलेले आहेत. त्या जीवांना या सृष्टीमध्ये आण, रचना कर आणि त्यांना हे सगळं देह दे. यांचं क्षेत्र निर्माण कर आणि ह्या सर्व जीवांना इथं आण. मी माझी प्रवृत्ती चैतन्य मायेला जाणवली, ती माझी आदिशक्ती आहे. मी त्या ठिकाणी माझ्या वीर्याचं वपन केलं आणि त्यानंतर त्या चैतन्य मायेनं या सृष्टीची रचना केली. रहम बीज प्रद पिता. मी ह्या सर्व जीवांचा पिता आहे, या आत्म्याचा पिता आहे. म्हणून आपल्या उपदेशी लोकांना लोक म्हणतात, तुमचं कुलदैवत कोणतं? हिंदू धर्मामध्ये कुलदैवत मानण्याची प्रथा आहे. तुम्ही लग्न वगैरे जमवायला जाता त्यावेळेस त्यांना विचारतात, तुमचं कुलदैवत कोणतं? बरेच जण म्हणतात, हिंदू धर्मामध्ये अशी परंपरा आहे की प्रत्येक परिवाराचं एक कुलदैवत आहे. कुठल्या तरी ऋषी पासून तो परिवार आलेला आहे. तो ऋषी किंवा ऋषी म्हणजे कुलदैवत, कुलदेवता. हे प्रत्येकाचं, कुणाचं भारद्वाज असतं, कुणाचं आणखीन काही असतं, कुणाचं काही असतं. ऐकता ना तुम्ही या गोष्टी? हे झालं शरीराचं. पण शरीरामध्ये बसलेला आत्मा आहे, त्या आत्म्याचं कुलदैवत पिता कोण? तर त्या आत्म्याचा पिता आहे तो परमेश्वर. आणि गीतेतील 14व्या अध्यायातील 2ऱ्या व 3ऱ्या श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्ण सांगतात की मी स्वतःच या जीवाचा पिता आहे. आणि असा हा परमपिता परमात्मा त्याच्या इच्छेनं ह्या सर्व जीव ह्या सृष्टीमध्ये आले. या सृष्टीमध्ये आले. चैतन्य मायेने यांना काय केलं? देह दिले. इदम शरीरम कौन्तेय क्षेत्रमित्यभिधीयते. भगवान श्रीकृष्ण गीतेतील 13व्या अध्याय सांगतात की हे शरीर म्हणजे क्षेत्र आहे. क्षेत्र म्हणजे काय? शेती. तुम्ही शेती करता का नाही? शेतीचा काय अर्थ आहे? शेतीमध्ये जाणं, बी पेरणं आणि त्याच्यामधून धान्य उगवले की ते पोते घरी घेऊन येणं, पेरणं आणि सोंगणं. तुम्ही पेरेपर्यंत आम्ही गप्प बसतो. तुमचं पेरणं झालं, पीक आलं, आता तुम्ही सोंगणी करायला लागले की आम्ही गप्प नाही बसत. सोंगणीच्या वेळेस आम्ही भिक्षा घ्यायला येतो. बरोबर आहे का नाही? ती सोंगणी, पेरणं आणि सोंगणं, बरोबर आहे का नाही? हे शरीर एक हे काय आहे? क्षेत्र आहे. आणि असे किती क्षेत्र आहेत? स्वेदज, उद्भिज, जारज, अंडज, 4 प्रकारचे क्षेत्र आहेत. 4 क्षेत्र आहेत. स्वेदज, उद्भिज, जारज आणि अंडज. याला 84 लक्ष योन्या म्हणतात. हे क्षेत्र आहे, हे शेती आहे. याच्यामध्ये आपण कर्म करतो आणि ह्या क्षेत्रामध्ये क्षेत्रज्ञ म्हणजे हा जीव या शरीरामध्ये येतो. बरोबर आहे का नाही? आपला जन्म झाला म्हणजे आपण मातेच्या गर्भामध्ये 9 महिने 9 दिवस होतो की नाही सगळेजण? मग ते 9 महिने 9 दिवसाच्या आधी कुठे होतो? जिथून कुठून आलो त्या गर्भामध्ये आलो, म्हणजे त्या क्षेत्रामध्ये आलो. मग आपला जन्म झाला आणि जन्म झाल्यानंतर आपण काय केलं? क्षेत्रज्ञ म्हणजे आपण क्षेत्र, त्या देहामध्ये मिळालेल्या सुख दुःखाचा आपण अनुभव घेतला म्हणजे क्षेत्रज्ञ. किती क्षेत्र आहेत? 84 लक्ष.
बरोबर आहे का नाही? आणि अशा पद्धतीनं भगवंतांनी सृष्टीची रचना मायेला करायला सांगितली, चैतन्य मायेने त्या सृष्टीची रचना केली आणि प्रत्येकाला क्षेत्र मिळालं. तसं आपल्याला एक क्षेत्र मिळालं, आपल्या पूर्वजन्माच्या संस्कारांचं मनुष्य देह मिळाला. बरोबर आहे ना? की अनेक जन्मामध्ये आपण कर्म केले आणि हे कर्म केल्यानंतर कर्म करीत 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 आपण अनेक प्रकारचे जन्म मृत्यू भोगत या देहामध्ये आलो, मनुष्य देहामध्ये आलो. आणि मनुष्य देहामध्ये आल्यानंतर आपण इथं कर्म करायला लागलो. आणि ते कर्म कोणते? संत कर्म, असंत कर्म. काही बंधनातून सोडविणारे कर्म आणि काही बंधनात टाकणारे कर्म. बरोबर आहे ना? कर्म तर करावेच लागतात. भगवान श्रीकृष्णांनी गीतेमध्ये सांगितलंय, नियतम कुरु कर्मत्वम कर्म जायो ह्य कर्मण शरीर यात्रा पीतते न प्रसिद्धेत अकर्मण. कर्म करा, कर्म केलेच पाहिजे. कर्माशिवाय तुमची सुटका नाहीच. पण त्याच्यामधून कोणते कर्म? एक सत्कर्म, एक असत्कर्म आणि त्याच्यानंतर नैष्कर्म्य. नैष्कर्म्यम सिद्धिम परमम संन्यासेनाधिगच्छति. निष्काम कर्मयोग. हे जे साधू संत जाणतात, कर्म तर ते सगळं करतात, सर्वांसोबत खाणं पिणं उठणं बसणं सर्व करतात, पण यांचं कर्म कसं आहे? निष्काम आहे. भगवंतांनी सांगितलं निष्काम कर्म करा, तुम्हाला त्याचं फळ भोगायची गरजच पडणार नाही. बरोबर आहे? आपण पाणी शोधून पितो का नाही? तुमच्याकडे आहेत का शोधणे? घरोघरी मी एका उपदेशांकडे गेलो, पाणी शोधून आणलं. म्हणलं फार चांगली गोष्ट आहे. आणि पाणी शोधून आणलं त्यांनी, पाणी पिलो. बरं म्हणे बाबा आता तुम्ही जेवण वगैरे करा, मी शेतामध्ये घेऊन जातो. आणि शेतामध्ये त्यांनी फवारणीची मशीन घेतली, निघाले. म्हणले हे कशाला? म्हणे फवारणी करावं लागते. घरी पाणी शोधून पिलो, फार चांगली गोष्ट आहे. शेतामध्ये फवारणी केली. बारकावा लक्षात आला का? मग शेतामध्ये फवारणी केल्यानंतर मग त्या शेतामध्ये फवारणीचा जीवजंतूंचा सुद्धा हिंसा झाली का नाही? पाणी कशासाठी पेलं? शोधून जीवजंतूची हिंसा होऊ नये म्हणून. परंतु तिकडे कर्म करताना काय केलं? जंतूंची हिंसा झाली. मग आता मला सांगा, आमचे स्वामी श्री चक्रधर प्रभू म्हणतात की मुंगीला सुद्धा मारू नये. म्हणलेलं आहे का नाही? आमचे साधू संत विश्लेषण करतात. सध्या त्यांनी परकाया प्रवेश केलेले, माझ्या शरीरात आले सगळे, माझ्या मुखाने बोलायला. विचारा त्यांना, परकाया प्रवेश केले ते सगळे माझ्या शरीरामध्ये प्रवेश करून माझ्या मुखाने बोलतायत. परकाया प्रवेश एक फार मोठा एक पूर्वी अध्यात्मामध्ये भारतीय संस्कृतीमधला एक विषय आहे. भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला युक्ती सांगितली की तू कर्म कर, त्याच्यातलं पाप तुला लागू देणार नाही. माझ्याकडे युक्ती आहे. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्म फल हेतुर्भुर माते संगोस्त्व कर्मणी. कर्म करत असताना फळाची अपेक्षा न करता जो कर्म करतो त्याला त्या फळाचे सुखदुःख भोगण्याची आवश्यकता पडत नाही. बरोबर आहे का नाही? मग आमचे साधू संत उपदेशी लोकांना सांगतात की तुम्ही शेतकरी आहात, उपदेश घ्यायला आलात, उपदेश घ्या, परंतु तुम्ही निष्काम कर्म करा, तुम्हाला पाप लागणार नाही. भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला हेच सांगितलं, तू युद्ध कर तू, परंतु त्या युद्धामध्ये जे हिंसा होईल त्या हिंसेचं तुला पाप लागणार नाही. त्याच्यासाठी तुला काय करावं लागेल? निष्काम कर्मयोगी म्हणून तुला कार्य करावं लागेल. भगवान श्रीकृष्णाने सांगितलं. मग हे क्षेत्र आहे आणि ह्या क्षेत्रामध्ये म्हणजे या देहामध्ये हा जीवात्मा आल्यानंतर त्याला साधू संतांनी कर्म करायला सांगितलं. आता हा फार मोठं कर्म आहे. दोन प्रकारचे हे आहेत, काय मार्ग आहेत. एक कोणता मार्ग आहे? त्रिगुणात्मक आणि निर्गुण. त्रिगुणात्मक म्हणजे रज तम सत्व, आणि रज तम सत्व हा मार्ग वेदामधून पुढे निघतो. हे जे जगामधले जे कर्म दिसतात का नाही, हे जे कर्म करतात बघा, 16 प्रकारचे कर्म करतात. गर्भाधानापासून ते अगदी अंत्येष्टीपर्यंत हे सगळे कर्म करतात. हे कर्म कुठून आहेत? हे कर्म आहेत वैदिक कर्म. आणि वैदिक कर्माला भगवान श्रीकृष्णांनी सकाम कर्म म्हणलेलं आहे, त्रिगुणात्मक कर्म म्हणलेलं आहे. आणि हे त्रैगुण्ये विषया वेदा निस्त्रे गुण्यो भव अर्जुन.
हे अर्जुना, या त्रिगुणाच्या वेगळा हो, असं भगवान श्रीकृष्णांनी सांगितलं. आणि या त्रिगुणाच्या वेगळं होणं म्हणजे परमेश्वराच्या आज्ञेचं पालन करणे. मोहामध्ये पडलेला अर्जुन तो जगाबरोबर चालू पाहत होता, जग जसं विचार करते तसं करू पाहत होता. अर्जुनाने सांगितलं या त्रिगुणाच्या वेगळा हो आणि मी म्हणतो तसं कर. आणि हे जे परमेश्वरांनी सांगितलेले कर्म आहेत, ते कर्म हे परमेश्वर धर्माचे साधू संत आपल्या शिष्यांना सांगत असतात. बरोबर आहे का नाही? हे आत्मा आहे, हा आत्मा मरण पावला. मरण पावल्यानंतर ज्याला म्हणतात देहांत. देह सोडल्यानंतर काय करायला पाहिजे? तर सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी सांगितलेले 10 दिसा भितरी कीजे ते पावे. गीतेमध्ये 2 मार्ग आहेत, एक त्रिगुणात्मक आणि एक निर्गुण. त्रिगुणात्मक मार्ग म्हणजे हे सगळं जगामध्ये जे चाललेलं आहे ते त्रिगुणात्मक आहे. त्रिगुणात्मक मार्गाने चालल्यानं पुन्हा जीव बंधनात पडतो. आणि निर्गुण मार्ग जो आहे तो परमेश्वरांनी सांगितलेला, आणि परमेश्वरांनी सांगितलेल्या मार्गाने गेल्यानंतर तो मुक्त होतो. एक बंधनात टाकणारा रस्ता आहे, एक मुक्त करणारा रस्ता आहे. आलं लक्षात? एक बंधनात टाकणारा आहे, एक मुक्त करणारा आहे. आणि हे त्रिगुण म्हणजे त्रैगुण्य विषया वेदा निस्त्रे गुण्यो भवार्जुन. संत ज्ञानेश्वर आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये म्हणतात अर्जुना, वेदविद जरी झाला माते नेनता वाया गेला, कणू सांडूनी उफंडला तोंडा जैसा. म्हणजे हे त्रिगुणात्मक कर्म आणि निर्गुण कर्म. आता निर्गुण कर्म कसे आहेत हे भगवान श्री चक्रधर स्वामींनी सांगितलेलं आहे. ज्या वेळेस या शरीरामधून हा आत्मा बाहेर पडतो, आत्मा बाहेर पडल्यानंतर तो जातो कुठे? प्रत्येकाला याच्याबद्दल काय असते? उत्सुकता असते जाणून घेण्याची. पण ते इतर वेळेला जाणून घेत नाहीत, अशाच प्रसंगी जाणून घेतात. इतर वेळेला जर जाऊन सांगायला लागलं तर ते म्हणतील आमच्या घरी काही प्रसंग घडला नाही बाबा, एवढं बारकावे तुम्ही सांगता कशाला? बरोबर आहे का नाही? आणि हीच ती वेळ असते सांगण्याची. आणि म्हणून हा आत्मा या शरीरातून जातो. कुठे जातो? 3 तासापर्यंत मृत्यूचं दुःख हा जीव भोगत असतो. ज्या वेळेस मृत्यूचा आरंभ होतो त्यावेळेस पायाच्या नखापासून ते डोक्याच्या केसापर्यंत हा आत्मा व्यापलेला असतो. या शरीरामध्ये व्याप असतो त्याचा. आणि मृत्यूचं कार्य सुरू झालं की या शरीरामधून हा आत्मा हळूहळू त्याला काढत इथपर्यंत नेतात. आणि 3 तासानंतर 1 प्रहरानंतर तो आत्मा त्या शरीरातून बाहेर पडतो. याचं दुःख सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी सांगितलंय की 1000 विंचवाची एक वेदना. त्या शरीरावरती 2 कोटी केस आहेत, रोम केस 2 कोटी. आणि प्रत्येक केसाच्या मुळाशी वेदना. किती? 1000 विंचवानी दंश केल्यानंतर किती वेदना होत असेल? एका विंचवानी जर दंश केला तर त्याचा अनुभव बऱ्याच जणांना असेल. एका विंचवानी दंश केल्यावर किती वेदना होते? पण 1000 विंचवांनी दंश केलेला वेदना एका केसाच्या ठिकाणी. आणि असे 2 कोटी केस या शरीरात असतात. आणि तेवढ्या सर्व केसाच्या मुळाशी तेवढी वेदना होती मृत्यूची. आणि 3 तास पर्यंत हा जीवात्मा ते मृत्यूचं दुःख भोगत असतो. आणि त्या देवता त्याला बाहेर काढतात. 3 तासापर्यंत मृत्यूची प्रक्रिया चाललेली असते. आणि मरण पावल्यानंतर साधू संत परमेश्वर धर्मामध्ये असं सांगितले आपल्या महानुभाव पंथामध्ये की त्याचं ते मृत्यूचं दुःख कमी व्हावं म्हणून मृत्यू पावल्यानंतर 3 तास पर्यंत नामस्मरण करायचं असतं. जेवढं नामस्मरण केलं तेवढं त्या मृत्यूच्या दुःखाचा भर कमी होतो, तीव्रता कमी होते. आणि त्या जीवाला तो मृत्यू सुसह्य होतो. स्मरण करतात, दुःख व्यक्त न करता, न रडता. साधू संत मरण पावले ना कोणी तर ते काय करतात? उपदेशाला पण सांगतात तुम्ही स्मरण करा. 3 तासापर्यंत हे स्मरण केलं जातं. मग स्मरण तो मृत्यू झाल्यानंतर हा जीवात्मा या देहातून बाहेर पडतो. बाहेर पडल्यानंतर पुढे काय होतं? पुढे त्याला प्रतिदेह नावाचा एक सामर्थ्य रूपी देह दिला जातो. हे सगळं देवता कार्य करतात, आपल्याला दृष्टीस पडत नाही. आणि या देवता काय करतात?
त्या जीवाला त्या शरीरातून काढलं की या प्रतिदेहामध्ये त्याला संचार करतात. प्रतिदेह म्हणजे पर्यायी. आणि ते देह कसं असतं, रांजणा एवढं डोकं, हत्ती एवढं पोट. आता बघा एवढं मोठं डोकं आणि हत्ती एवढं पोट आणि करंगळी एवढा गळा, आणि त्याच्यामध्ये अन्ननलिका केवढी, सुईचं अन्ननलिका सुई एवढं छिद्र. म्हणजे रांजणा एवढं डोकं, हत्ती एवढं पोट आणि करंगळी एवढा गळा, आणि त्याच्यामध्ये सुई कच अन्ननलिका. आणि त्या अशा त्या विचित्र शरीरामध्ये प्रतिदेहामध्ये या जीवात्म्याला त्या देवता घालतात. आणि मग तो जीवात्मा एकदम सजीव होतो, अदृश्य रूपी देह असतं ते. आणि मग त्याला इतकी भूक लागते, इतकी तहान लागते, आणि त्याला सगळीकडे घराघरामध्ये अन्नाचे साठे दिसतात, स्वयंपाकघरामध्ये पाण्याचे साठे दिसतात. त्याला ते प्यावं वाटतं, खावं वाटतं, परंतु त्या अन्ननलिकेमधून ते उतरत नाही. आणि त्याची भुकेची व्यथा आणि तहानेची तृषा, आणि तो तडफडत असतो, त्याच्या अंगाची लाही लाही होत असते. आणि असा तो जीवात्मा, आणि प्रतिदेहामध्ये त्या देवतांनी त्याला घुसवल्यानंतर, आणि तो जिथं देह त्याचा आत्मा गेला, तिथून देह त्यागला त्याने, तिथून ते जिथं अंतिम संस्कार केले तिथपर्यंत तो सैरावैरा धावत असतो आणि वेदनेनं तळमळत असतो, तडफडत असतो. हे 10 दिवसापर्यंत हे त्याचं कार्य चाललेलं असतं. आणि हे कशामुळे होतं, तर शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे की हे सृष्टी सगळी चैतन्य मायेने निर्माण केली, पंचमहाभूतापासून केलेली आहे. हे शरीर सगळं पंचमहाभूताचं आहे. आणि मग याच्या मनामध्ये विकल्प, भेदाभेद, उच्च नीचता, हा ब्राह्मण, हा मातंग, ही गाय, हे कुत्र, हे अशा पद्धतीने भेदाभेद, तुच्छता, तिरस्कार, अशा पद्धतीच्या आयुष्यभर भावना केलेल्या असतात. आणि त्याचं फळ म्हणून, आणि त्याला काय मिळतं, ते प्रतिदेहाचं दुःख मिळतं. साधू संत भेदाभेद करत नाहीत. 11 पगड जातीच्या घरी जाऊन जेवण करतात ते. कुणी सगळं मनुष्य इथून तिथून सारखा मानतात. साधू संतांना हे काही भोगावं लागत नाही. परंतु जे ग्रस्ताश्रमामध्ये आपला परका, उच्च नीच, श्रेष्ठ कनिष्ठ हे भेदभाव मोठ्या प्रमाणामध्ये असतात, म्हणून त्यांना प्रतिदेहाचं नरक होतं. आणि 10 दिवस हा जीवात्मा पळत असतो, तडफडत असतो. आणि 10 दिवसापर्यंत त्याची त्या घरावर सत्ता असते. आणि त्या जीवाला त्या देहातून मुक्तता मिळावी म्हणून सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी ब्रह्मविद्याशास्त्रामध्ये सांगितलेलं आहे की 10 दिवसाच्या आतमध्ये साधू संतांना अन्नदान केलं, आणि त्या अन्नदानामुळे त्यांचा आत्मा तृप्त झाला, तर त्या तृप्ततेचा फळ म्हणून तो जीवात्म्याच्या दुःखरूपी देहातून निघतो. आणि म्हणून 10 दिवसामध्ये दशक्रिया विधी वगैरे करण्याचा प्रघात आपल्या महानुभाव पंथामध्ये आहे. महानुभाव पंथामध्ये दशक्रिया विधी करण्याचा प्रघात आहे. आणि हे दशक्रिया पूर्ण सगळीकडे आश्रमामध्ये, मठ मंदिरामध्ये घातल्या जातात, आपल्याला ते माहितीच आहे. आणि अशा प्रकारे 10 दिवसापर्यंत जर दशक्रियात कुणी त्या जीवाच्या निमित्ताने घेतली, तर काय होतं, तर तो जीवात्मा त्या प्रतिदेहाच्या दुःखातून मुक्त होतो. आणि आश्रमामध्ये पण सगळे दशक्रिया घेत नाहीत, निवडत घेतात. राजसूय यज्ञाला भागवतामध्ये एक वर्णन तुम्ही ऐका. भागवतामध्ये एक प्रसंग आलेला आहे की राजसूय यज्ञ हा पांडवांनी केला होता भगवान श्रीकृष्णांच्या आज्ञेप्रमाणे. आणि त्या राजसूय यज्ञामध्ये रोज 1,00,000 लोक जेवण करत असत. आणि 1,00,000 लोक जेवण केल्यानंतर स्वर्गाला एकदा घंटा वाजायची. हे रोज 1,00,000चा स्वयंपाक करायचे, 1,00,000 लोकांचं जेवण चालले. एके दिवशी काय झालं बघा, आश्चर्य बघा बर का. इकडे पंक्ती बसलेले आहेत, हस्तिनापुरामध्ये पांडव वाढत आहेत. रोजच्या एवढाच स्वयंपाक आहे 1,00,000 लोकांचा. 1,00,000 लोक जेवले की 1 घंटा स्वर्गात वाजते. आणि अचानक घंटानाद सुरू झाला. पांडव बुचकळ्यात पडले. रोजच्या एवढे 1,00,000 लोक जेवणार आहेत, एकदाच घंटा वाजायला पाहिजे. घंटानाद सारखा घन 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 का वाजतोय हे गोंधळून गेले. चला म्हणे आपण भगवंताला विचारू. आता त्यांना भगवंत तरी विचारायला होते, तुम्हाला कोण आहेत? आम्ही साधू संत आमच्याकडे विचारावं लागेल ना. आणि भगवंताला विचारायला गेले ते. आणि देवाने सांगितलं, देव हातात बकेट घेऊन पंक्तीमध्ये वाढत होते. आणि द्रौपदीने जाऊन, देवा घंटे कसे वाजते सारखा? देव म्हणले,
ठीक आहे, चला मी सांगतो तुम्हाला. आणि देवाने ते बकेट ठेवली खाली, देव निघाले. पाठीमागे द्रौपदी, पांडव देवाच्या मागोमाग चालू लागले. देव त्या मंडपाच्या बाहेर पडले आणि मंडपाच्या बाहेर, प्रवेशद्वाराच्या बाहेर समोर पत्रावळ्यांचा ढीग पडलेला होता. देव तिथपर्यंत आले आणि त्या पात्रावरती एक राघू त्या पात्रावरचे एक 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 उलटे कण खात होता. देवाने त्या राघूकडे बोट दाखवलं, म्हणे ते पाहिलं का, तो शुकमुनी आहे. ते शुकमुनी माझे भक्त, बाल ब्रह्मचारी, बाल संन्यासी, योगी राज, आणि तुमचं पुण्य थोर झाले म्हणून तुमच्या यज्ञात एक एक शीत वेचून खात आहेत. गुप्त रूपाने आले ते, आणि त्यांनी एक शीत खाल्लं तर 1,00,000 लोक जेवले इतकं पुण्य मिळतं. आणि म्हणून त्यांनी एक एक घास खाल्ला की एक एक घंटा वाजतोय. पांडवांच्या लक्षात आलं ते, आणि म्हणून दशक्रिया घालत असताना मागे जाऊन निवडत लोकांना दशक्रिया घातल्या जाते, आणि 10 दिवसांमध्ये हे केल्यानंतर त्याच्यामधून तो जीवात्मा मुक्त होतो. आता हे दशक्रिया कोणत्या घेतात साधू संत? त्या दशक्रिया घालणाऱ्याला विचारतात की हे उपदेशी होते का, यांच्या गुरुचं नाव काय, आणि यांनी निर्गुण पद्धतीने विधी केलाय का त्रिगुणात्मक. एखाद्या उपदेशाला जर जाळलं तर त्याचं दशक्रिया घेत नाहीत. कारण हिंदू धर्मामध्ये 4 प्रकारचे अंत्यविधी सांगितलेले आहेत. किती? बरेच लोक आमच्या उपदेशी लोकांना म्हणतात का हो, हे सगळं जग जाळतंय प्रेताला, आणि तुम्ही मानव लोक पुरता कसे? पडतो का नाही प्रश्न? तुम्हाला गुपचूप विचारतात, आम्हाला विचारत नाही, तुमचं तुम्हालाच विचारतात. साधूला कोणी विचारत नसतं, ते नुसतं पाया पडण्याच्या कामी असतात साधू. कारण त्यांना असं मनातले प्रश्न नाही विचारतो, रागवले तर काय घ्यावं, दोष लागायचा नको विचारायला. आणि आपले उपदेशी हक्काचे असतात, 2 शब्द इकडं काय 2 शब्द तिकडं काय, बरोबर आहे का नाही? आणि मग ते विचारतात की आम्ही सगळं जग जाणते, तुम्ही पुरता का? तर 4 प्रकारच्या अंत्यविधी हिंदू धर्मामध्ये सांगितलेले आहेत. हे पूर्ण सुद्धा हिंदू धर्म संस्कृतीच एक आचरण आहे. 4 प्रकारच्या अंत्यविधी कोणते? भूमिडाग, अग्निडाग, जलडाग आणि वनडाग, हे 4 प्रकारचे अंत्यविधी. आता भूमिडाग कुणाला दिला जातो? जे महान तपश्चर्यावान आहेत, जे साधू संत आहेत, जे परमेश्वराचे भक्त आहेत, ज्यांच्या मनामध्ये त्या शरीराबद्दल आसक्ती नाही, शरीराला सोडून गेले की ते मुक्त झाले, अशांच्या शरीराला भूमिडाग देतात. आणि ही भूमिडागाची प्रथा कुठून सुरू झाली? त्रेतायुगापासून. त्रेतायुगामध्ये रामायणामध्ये श्री रामचंद्रांची पत्नी देवी सीता मातेचा अंतिम संस्कार भूमीच्या पोटात झालेला आहे. तुम्ही रामायण ऐकलं असेल. जमीन दुभंगली आणि त्या जमिनीमध्ये सीता सामावल्या गेली, बरोबर आहे. त्याचा अंतिम, त्या देवी सीता मातेचा अंतिम संस्कार कसा झालेला आहे? भूमीमध्ये गडप झालेला आहे, बरोबर आहे. भर सभेमध्ये भूमी दुभंगली अशी आणि त्याच्यामध्ये सीता माता सामावल्या गेली जमिनीमध्ये, धरतीमध्ये. जे पवित्र असतात, जे पतिव्रता असतात, एकनिष्ठ भक्ती करणारे असतात, जे तपश्चर्यावान असतात, जे साधू संत असतात, जे ऋषी मुनी असतात, त्यांना जमिनीमध्ये पुरतात. आणि म्हणून जे परमेश्वराची भक्ती करणारे त्यांनी हा भूमिडागाचा विधी स्वीकारलेला आहे. म्हणून महानुभाव पंथामध्ये सर्व धर्मान परित्यज्य माम एकम शरणम व्रज अहम त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुच, एकनिष्ठ भक्ती करण्याचं यांनी व्रत स्वीकारलेलं आहे. आणि म्हणून यांना भूमीमध्ये पुरल्या जातो. हा विधी सगळीकडे चाललेला असतो. याला हिंदू धर्माचं प्रमाण आहे, कारण माता सीता देवी पासून ही प्रथा सुरू झालेली आहे भूमिडागाबद्दल. दुसरा डाग आहे जलडाग. जलडाग म्हणजे काय आहे? अंतिम संस्कार, प्रेताचे सगळे मंत्र तंत्र म्हणून सगळं त्याचे सगळे सोपस्कार करून त्याला नदीच्या प्रवाहामध्ये मध्यभागी नेऊन सोडून देणे, हा दुसरा प्रकार आहे हिंदू धर्मामधला. ही प्रथा कुठून सुरू झाली? ही प्रथा श्री रामचंद्रांपासून सुरू झाली. श्री रामचंद्रांनी शरयू नदीमध्ये प्रवेश केला आणि त्या नदीमध्ये ते त्या प्रवाहामध्ये, मुख्य पाण्यामध्ये ते मुक्त झाले.
शरयू नदी, अयोध्येला तुम्ही जाल तर त्या शरयू नदीमध्ये रामचंद्रांनी प्रवेश केला आणि त्याच ठिकाणी त्यांचं कार्य पूर्णविराम झाला, थांबलं. आणि ही जलडागाची प्रथा तिथून सुरू झाली. आणि ही जलडागाची प्रथा हिंदू धर्मामध्ये उत्तर भारतामध्ये जिथे 12ही महिने नद्या वाहतात तिकडे ही प्रथा आज पण चालू आहे. कदाचित आता प्रशासनाने काही वेगळे मार्ग कायदे केलेले असतील, पण ही प्रथा हिंदू धर्माचं एक अंग आहे. भूमिडाग आणि जलडाग याच्याबद्दल ऐकलं. आता तिसरा आहे अग्निडाग. अग्निडाग हे महाभारत काळापासून सुरुवात झालं. जे युद्धाला आलेले होते ते युद्धामध्ये वीरगतीला प्राप्त झाले, त्यांच्या इच्छा अपूर्ण राहिल्या. त्यांना विजय मिळवायचा होता, राज्य मिळवायचं होतं, त्या राज्याचा उपभोग घ्यायचा होता, परंतु त्या युद्धामध्ये त्यांना वीरगती प्राप्त झाल्यामुळे पुढच्या सगळ्या इच्छा अतृप्त झाल्या आणि ते शरीरापासून दूर जायला तयारच नाहीत. आणि म्हणून ते पुन्हा पुन्हा त्या शरीराकडे येऊन तिथं दुःखी होऊन घुटमळतात. म्हणून त्यांचं शरीर जाळून पटकनी राग करून मातीत मिसळले की मग ते त्या शरीराच्या बंधनातून सुटतील. म्हणून त्यांना अग्निडाग देण्याची प्रथा आहे. महाभारत तुम्ही वाचा, त्याच्यामध्ये शेवटी सर्वांच्या शरीराला अग्नी दिलेला दिसेल. संसार म्हणजे सुद्धा युद्धच आहे. संसारामध्ये सुद्धा माणसाला सतत संघर्ष करत राहावं लागतं. रात्रंदिनी आंबा युद्धाचा प्रसंग, असं संत तुकाराम बाबांचं एक वचन आहे. बरोबर आहे ना? हे युद्ध आहे. आणि संसार करत करत मनुष्याने देह ठेवला की ते सांसारिक लोक ज्यांची देहामध्ये आसक्ती त्यांना जाळतात, परंतु ज्यांना परमेश्वराचं ज्ञान झालेलं आहे, परमेश्वराची भक्ती झालेली आहे, असे सांसारिक लोकांना माहिती जीवन नश्वर आहे, त्यांना पुरतात. त्यानंतर हा चौथा डाग झाला, हा तिसरा डाग झाला आणि हा तिसरा डाग अग्निडाग. आणि आता चौथा डाग वनडाग आहे. लक्षात घ्या तुम्ही, वनडाग हिंदू धर्मातले 4 डाग आहेत. वनडाग म्हणजे ऋषी मुनी, ज्यांना परमेश्वराचा ध्यास लागला, जे अस्तिपरी आचरण करायला बाहेर पडले, किंवा जे ऋषी मुनी लोक जे हिमालयामध्ये गेले तिकडे त्यांच्या सोबत कुणी नाही, अरण्यामध्ये गेले, एका वृक्षाखाली बसले, तिथंच तपश्चर्या करत राहिले. आणि तपश्चर्या करत 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 त्यांचं देह खंगलं आणि एके दिवशी त्यांच्या देहातून ते प्राण आत्मा निघून गेला. ते शरीर तिथंच पडलं. तिथं कोणी आणखीन संस्कार करायला नाही, तिथे कोणी काही आणखीन विधी करायला नाही, कारण त्यांनी सगळा त्याग केलेले. तपश्चर्या करत करत एखाद्या गुहेमध्ये जाऊन ते शरीर तिथं पडलं. ते शरीर कोल्ह्या कुत्र्यांनी खाल्लं, किड्या मुंग्यांनी खाल्ले, हिंसर सापरसांनी खाल्लं, सांगाडा तिथंच पडला. हा वनडाग. याची परंपरा कुठून सुरू झाली? याची परंपरा पांडवांपासून. भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितलं युद्ध कर, युद्ध केलं. राज्याचा उपभोग घे, राज्याचा उपभोग घेतला. आणि भगवंतांनी सांगितलं आता हे राज्य परीक्षितीला सोपवा आणि तुम्ही पांडव चला आता हिमालयाच्या बाजूने दिशेला. आणि पांडवांनी तसंच केलं. क्षणार्धात राज्य परीक्षितीच्या हवाली केलं. आणि धर्म, भीम, अर्जुन, नकुल, सहदेव, द्रौपदी हे भगवंताच्या सांगण्याप्रमाणे परमेश्वराचं स्मरण करत करत हिमालयामध्ये निघाले. आणि हिमालयामध्ये चालत असताना पुढे एकेकाचं देह पडलं. सहदेवाचं देह पडलं. 4ही पांडव तिथं आले. 5 नामाचं म्हणजे परमेश्वराचं स्मरण केलं आणि ते देह तिथंच पडलेले निघून गेले. पुढे सहदेवाचं देह पडलं, पुढे अर्जुनाचं, भीमाचं, आणि नंतर युधिष्ठिर उरला, तो स्वर्गाला गेला. असं वर्णन महाभारतामध्ये आहे की नाही? तुम्ही ऐकलंय की नाही सगळ्यांनी? तर ते वनडाग म्हणजे अरण्यामध्ये पण हे 4 प्रकारचे डाग आहेत. आणि या 4 प्रकारापैकी जो भूमिडाग आहे तो भूमिडाग महानुभाव पंथामध्ये दिल्या जातो. असं हे शरीराचं म्हणजे क्षेत्र, क्षेत्रज्ञ योग असं भगवान श्रीकृष्णाने सांगितलं. या क्षेत्रामध्ये जो परमेश्वराचं नामस्मरण करतो, म्हणजे या क्षेत्रामध्ये जो परमेश्वराची भक्ती पेरतो, चतुर्विध साधनांची सेवा करतो, स्थान, प्रसाद, भिक्षुक, वासनिक, दान, धर्म, हे सगळं पेरणी आहे तुमची. शेतकरी लोक म्हणल्यावर यांना ह्या गोष्टी लवकर समजतात. व्यापारी लोकांना समजत नाहीत. शहरातल्या त्यांना माहिती नाही. क्षेत्र लय फोडून सांगावं लागतं. पण तुम्हाला माहिती आहे क्षेत्र म्हणजे पेरणी करणे. आणि जो उपदेश घेतो त्याच्या मनामध्ये 5 नाम पेरले. बरोबर आहे ना? आणि मग ते 5 नामाचं स्मरण, साधू संतांची भक्ती, साधू संतांची सेवा, दान धर्म, तीर्थयात्रा, स्थान, प्रसाद, भिक्षुक, वासनिक, हे सर्व या क्षेत्रामध्ये ज्यांनी केलं
तो परमेश्वराचा भक्त आणि तो परमेश्वराच्या आज्ञेनं तो हे झालेला आहे. परमेश्वराच्या आज्ञेचं पालन करत करत त्यांनी या ठिकाणी आपलं आयुष्य वेचलेलं आहे. आणि असा परमेश्वराचा भक्त त्याला तो या शरीरामधून गेल्यानंतर कुठे जातो? कुठे जातो? भगवान श्रीकृष्ण काय सांगतात? हा आत्मा या शरीरातून निघाल्यानंतर जी परमेश्वराची भक्ती करतात, एका जन्मामध्ये कुणाला ईश्वर मिळत नाही. अनेक जन्म संसिद्धी ततो याती परांगती. मागच्या जन्मामध्ये परमेश्वराची भक्ती केली, मग हा जन्म मिळाला. या जन्मामध्ये परमेश्वराची भक्ती केली, पुढच्या जन्म मिळाला. भक्ती वाढत 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 तो जीवात्मा ईश्वरापर्यंत पोहोचतो. मग ईश्वराच्या सान्निध्यात येतो. मग ईश्वराचे बाळकृष्णाचे सवंगडी पेंजा असुदामा म्हणून त्यांच्या भोवती भोवती फिरतो. आणि मग परमेश्वराची कृपा होऊन तो उद्धरून जातो. उद्धार काय एका जन्मामध्ये होतो का? नाही. हे साधू संत दिसतात, यांची आजची तपश्चर्या 5-7 जन्म आधीपासून सुरू झालेली आहे. बरोबर आहे. तुम्हाला परमेश्वराची भक्ती मिळाली, ती परमेश्वराच्या भक्तीचं बीज तुम्ही मागच्या जन्मात टाकले, त्याच्या मागच्या जन्मात टाकलेले आहे. आणि अशा प्रमाणे या जन्मामध्ये ज्यांना ज्यांना परमेश्वर भक्तीचा लाभ झालेला आहे आणि त्यांनी आपलं परमेश्वराच्या भक्तीचं आचरण करून, साधू संतांची सेवा करून, तीर्थयात्रा करून, दान धर्म करून आणि परमेश्वर श्री चक्रधर प्रभूंचं आचरण करून आणि ज्यांनी आपल्या देहामध्ये कृषी कर्म केलेले आहे, म्हणजे पेरणी केलेली आहे, असे भाग्यवान असलेले ज्यांच्या दसव्याच्या निमित्ताने आपण इथं सर्वजण उपस्थित आहोत, असे कैवल्यवासी ईश्वर भक्त श्री आत्मारामजी नायकराव खराबे खरोखरच एक भाग्यवान पुरुष होते. त्या गावामध्ये आणि संपूर्ण तुमच्या नातेवाईकांमध्ये सुद्धा महानुभाव पंथाचा धर्म कसा आहे, काय आहे, हे सगळ्यांना स्वतः आचरणात आणून सगळ्यांना दाखवून देणारे हे भक्त होते. मागे मी ज्यावेळेस आलो होतो इथं, त्यावेळेस माझ्याशी त्यांनी 2 तास चर्चा केली होती, सगळं शास्त्रावरती. प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यासाठी ते तळमळायचे. प्रश्न म्हणजे देव कसा, परमेश्वर कसं, भक्ती कशी, साधू संत काय, तीर्थस्थान काय, खनेपुरीची काय लीळा आहे, हे सर्व त्यांनी माझ्याकडून ऐकून घेतलेलं होतं. त्यांना पूर्वी माहिती होतं, पण तरी पण ऐकून घेतलं होतं. शास्त्र असं आहे, पुन्हा पुन्हा ऐकलं तर त्याच्यामध्ये अमृतासारखा गोडवा मिळत असतो. आणि असे हे भाग्यवान भक्त ज्यांनी जीवनभर परमेश्वराची भक्ती केलेली आहे आणि असे त्यांच्या ह्या शेवटचा प्रवास या निमित्ताने आपण या ठिकाणी जमलेलो आहोत. आणि त्यांचं भाग्य एवढं की त्यांनी ईश्वराची भक्ती करून स्वतःचा उद्धार करण्याचं कार्य तर केलं, पण सगळ्या परिवाराला, सगळ्या गावाला सुद्धा त्यांनी मार्ग काढला. त्यांनी परमेश्वराचं जोडलेलं प्रेम या ठिकाणी आपण पाहतच आहोत की साधू संत माझ्या बाजूला उपस्थित असलेले आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय प्रातस्मरणीय श्री देवराज बाबाजी, हे सर्व साधू संत, परमपूजनीय आदरणीय श्रद्धेय श्री चक्रपाणी बाबाजी, परमपूजनीय आदरणीय श्रद्धेय श्री नारूव्यास बाबाजी, श्री किरणराज दादाजी, विश्वनाथ बाबा, गोमीराज बाबा, राहुल दादा शास्त्री, योगीराज दादा, समाधान दादा, माझे शिष्य परम श्री उद्धवराज दादा, प्रज्ञासागर, हे सर्व साधू संत या ठिकाणी परमेश्वराची प्रार्थना, एक नातं आहे, एक अच्युत गोत्रीयाचं नातं आहे. आणि त्यांच्यासाठी परमेश्वराला प्रार्थना, स्मरण, पारायण या ठिकाणी झालेलं आहे. असे हे भक्त आजपासून 10 दिवसापूर्वी या नश्वर देहाचा त्याग करून, परिवाराचा सर्वांचा त्याग करून, त्या देहाला टाकून हे पुढे ईश्वराच्या दिशेनं, परमेश्वराच्या कैवल्य प्राप्तीच्या दिशेने निघालेले आहेत. त्यांचं हा जन्म कृतार्थ झाला. परमेश्वराने त्यांना मोक्ष प्राप्ती देणारच आहे, प्रेम प्राप्ती त्यांना होणार आहे. परंतु त्यांच्या पाठीमागे जो हा परिवार आहे, त्या परिवारावरती सुद्धा दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. परमेश्वराने या सर्वांना दुःख सहन करण्याचं बळ द्यावं
आणि त्यांनी जसा धर्माचा आचार केला, परमेश्वराची भक्ती केली, तशीच ही भक्तीची परंपरा, हा वारसा पुढे अव्याहत चालत राहावा अशी परमेश्वराची चरणी प्रार्थना करून मी या ठिकाणी माझे निरूपण थांबवितो. श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. श्री दत्तात्रेय महाराज की जय. श्री चक्रपाणी महाराज की जय. श्री गोविंद प्रभु महाराज की जय. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामय, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. श्री दत्तात्रेय महाराज की जय. श्री चक्रपाणी महाराज की जय. श्री गोविंद प्रभु महाराज की जय. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी.